Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मग त्यामध्ये आपला परिवार असेल, मित्र असतील आणि इतर काही. मित्रांनो, सुखी जीवन जगण्यासाठी माणूस झटत असतो, मेहनत करत असतो आणि आपल्या आयुष्याचा गाडा ओढत असतो. दुःख, संकटे, वादळे तुमची परीक्षा घ्यायला येतात. तुम्हाला सक्षम बनवायला येतात, तुम्हाला घडवायला येतात. म्हणून कोणतंही दुःख आपल्या आयुष्याच्या प्रवासात आलं तर त्याला घाबरून न जाता किंवा खचून न जाता किंवा मानसिकता आपली वीक न करता त्याला सामोरे जावा. आज किंवा उद्या परिस्थिती अजून बिघडणार आहे. जसे दिवस आपण सर्वजण बघतोय, खूप वाईट वाटतं मनाला. महागाई वाढते, इतर गोष्टीचा परिणाम आपल्या संसारावर होतोय. असं होऊ नये म्हणून आज अशी सुरुवात करा की भविष्यामध्ये आपल्या जीवनाचं सोनं नक्की होईल. मित्रांनो, मी तुमच्यासाठी जे समाजात घडतं तेच तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. मित्रांनो, कसं आहे, गोष्टी आपल्याला घडवत असतात. येणाऱ्या भविष्याचा आरसा आपल्याला दाखवत असतात, ज्यामध्ये आपल्या भविष्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक नवी गोष्ट, आणि ती गोष्ट आपल्या समाजात कुठेतरी घडते, आपल्या नजरेस येते, आपण बघतोय, त्यातून आपल्याला शिकायला मिळतंय. एक छोटं गाव आहे मित्रांनो. गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आपलंच गाव उभं करा, म्हणजे गोष्ट समजायला सोपी जाईल. त्या गावात रवी नावाचा मुलगा आहे, त्याचे आई वडील आहेत, कष्टकरी कुटुंब आहे, हातावर पोट घेऊन जगणार कुटुंब आहे. याचा अर्थ असा आहे की कष्ट करणार तरच घरातली चूल पेटेल. मित्रांनो, सांगायचा अर्थ असा आहे की दररोज विहीर खोदायची आणि पाणी प्यायचं. कष्ट केलं तरच त्याच्या प्रपंचाला काहीतरी हातभार लागेल असं रवीला वाटतं. त्याचे दिवस बदलतील असं रवीला वाटतं. आजकाल सर्वजण कष्ट करतात, त्याचप्रमाणे रवी सुद्धा कष्ट करतोय. त्याला दिसतंय की आपली फॅमिली आपल्यासाठी कष्ट करते, आपल्या येणाऱ्या भविष्याचा विचार त्यांना आहे. रवीचं शिक्षण मित्रांनो झालं नाही, पण रवीला त्याच्या घरची परिस्थितीचं भान आहे आणि तो येईल ते काम करतोय. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, कारण परिस्थिती माणसाला घडवत असते, शिकवत असते. त्या स्वरूपात रवीला सुद्धा आपल्या परिस्थितीची जाणीव आहे, आपल्या कष्टकरी आईवडिलांची जाणीव आहे. आणि ज्याला कष्टाची जाणीव असते ते मुलं, ते लेकरं भविष्यात काहीतरी एक वेगळं करून दाखवतात. मनात जिद्द आणि होतकरूपणा असेल तर सर्व काही साध्य करता येते मित्रांनो. त्या स्वरूपाचा हा रवी. रवीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल. मित्रांनो, काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, म्हणून वेळेची किंमत करा, नाहीतर वेळ तुमची किंमत करणार नाही. असो, रवी कष्ट करत असतो, पण समाधान त्याला मिळत नसतं, कारण त्याला भविष्याचा विचार असतो. जर आपण हे कष्टच करत राहिलो तर आपलं आयुष्य वेस्ट जाईल किंवा खराब होईल असं वाटत असतं. म्हणजे यातून आपल्याला कळतं की त्याला तो विचारशील सुद्धा आहे. माणसाने विचारशील सुद्धा असायला हवं. येणाऱ्या भविष्याचा विचार त्याच्या डोळ्यापुढे येत होता आणि त्याला वाटत होतं, जर मी असेच कष्ट करत राहिलं तर माझं आयुष्य बर्बाद होईल. म्हणून तो आई वडिलांपुढं एक विषय सांगतो की बाबा, मला
माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे. मित्रांनो, रवी आईवडिलांसमोर सांगतो की माझं असं आहे, कष्ट करून काही भागणार नाही, संसारासाठी काही मी तुमची मदत जास्त करू शकत नाही. विचार करणारा असतो, होतकरू असतो आणि रक्त सडसड करणारा एक मुलगा आपल्या भविष्याचा विचार घेऊन आईवडिलांसमोर हा प्रस्ताव मांडतो. आईवडील त्याला सपोर्ट करतात. मोस्टली सर्वांचेच आईवडील करत असतील सपोर्ट, की आपल्या मुलाने आपण जे दिवस बघितले तसे बघू नये यासाठी प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे रवीचे आईवडील सुद्धा रवीला सांगतात, बरं बाबा, तुला कुठे जायचंय, काय करायचंय, कोणत्या स्वरूपाचं जॉब करायचंय, किंवा आता तुझं शिक्षण ते पण खूप महत्वाचं आहे आणि तुझं शिक्षण कमी असल्यामुळे तुला कोणता चांगला जॉब मिळणार नाही. रवीला या गोष्टीची सर्व कल्पना असते. जर मी घरी हे सांगितलं की मला आता हे कष्टाचं काम करायचं नाही, मला चांगलं काम करायचं आहे जेणेकरून मला ते सूट होईल किंवा त्यातून माझा काहीतरी विकास होईल, आपली घरची परिस्थिती बदलेल, आणि त्याचे हा विचार आईवडिलांना खूप आवडतो. आता बोलणं आणि त्यावर कृती करणं खूप अवघड असतं, कारण शिक्षण बोलतात ना, मोस्ट पॉवरफुल विपन एज्युकेशन आहे, शिक्षण आहे. शिक्षणाच्या जोरावर आपण सर्व काही साध्य करू शकतो. म्हणून शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्याने आपल्या बौद्धिक पातळीचा विकास होतो आणि आपण आपला सुद्धा विकास करत असतो. रवीचं स्वप्न आहे की मला एक कष्टाचं काम करायचं नाही आणि भविष्यामध्ये मला काहीतरी बनायचं आहे किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पण हे कष्टाचं काम नको आहे मला. आणि प्रत्येक तरुणाने असला विचार करायला हवा की स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तळमळ करायला हवी, स्वतःमध्ये जिद्द निर्माण करायला हवी, की जे आपल्या आईवडिलांनी काम केलंय ते आपण करू नये. आणि एक दिवस असा करून दाखवायचा की आपल्या आईवडिलांसाठी, आईवडील प्रत्येकाचे संघर्ष करतात मुलासाठी, पण मुलगा जेव्हा आईवडिलांसाठी संघर्ष करतो तेव्हा ते वेगळं त्याला स्वरूप मिळतं. सुरुवातीला गावामध्ये कसं होतं, मोस्टली बापाच्या नावावरून मुलाला ओळखतात. कालांतराने तो मुलगा सक्सेस झाला तर त्या मुलाला त्याच्या वडिलांच्या नावाने ओळखलं जातं. आणि ही किमया कधी होते, जेव्हा मनात जिद्द असेल, आकांक्षा असेल, स्वप्न असेल, रक्त सडसड करणार. पण आजच्या तरुणांमध्ये ते रक्त सडसड करताना दिसत नाही. म्हणून कुठेतरी एक सामाजिक परिवर्तनाची वाटचाल व्हावी असं मला वाटतं. म्हणून तुमच्यासाठी ही स्टोरी सांगणं गरजेचं आहे. शिक्षण कमी असतं रवीचं, पण रवीमध्ये जिद्द असते. रवी आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई सारख्या सिटीमध्ये जातो. संघर्ष हा करावाच लागतो. काळ वेळ कोणताही असो, संघर्ष कुठेही आहे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये संघर्ष हा करावाच लागणार आहे. त्यासाठी मेंटली तयार राहणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीलाच बोललो की काही वादळं, संकट नावाची वादळे तुमची परीक्षा घ्यायला येतात. तसंच रवीच्या आयुष्याला सुरुवात झाली असते. रवी आता मुंबईला आहे. संघर्ष चालूच राहणार आहे रवीचा, पण त्याची जे स्वप्न होती, त्याला चांगलं काम मिळवायचं होतं, ते काम त्याला मिळतं. आणि रवीचं रुटीन असतं ते बदलतं. रवी कमी शिकलेला असतो, पण त्याला एक ड्रायव्हरचा जॉब मुंबई सारख्या सिटीमध्ये मिळतो. महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार चालू होतो आणि घरची आर्थिक परिस्थिती बदलते. कुठेतरी त्याच्या आईला वाटतं की आपला मुलगा आता कुठेतरी सेटल झाला, आणि प्रत्येक आईबाबांना असंच वाटतं की आपल्या मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहून कुठेतरी एक विश्रांतीचा क्षण त्यांच्या आयुष्यात आणावा. पण आजच्या जे समाजाचं चित्र आहे ते खूप वेगळं आहे. मित्रांनो, कसं आहे, रवी हे नाव मी बदलून सांगितलं कारण असे माझे भरपूर मित्र आहेत, असे भरपूर रवी आहेत की ते
समाजामध्ये आहेत, संघर्ष करतायत, मेहनत करतायत, पण त्या मेहनतीला योग्य डायरेक्शन मिळत नाही, योग्य दिशा मिळत नाही, त्यामुळे त्यांची स्वप्न त्या बेडकाप्रमाणे झाली आहेत, ते तिथेच फिरतायत. म्हणून त्यांना एक योग्य डायरेक्शनची गरज आहे. कारण डायरेक्शन किंवा दिशा आपल्याला जगण्याचा एक मार्ग शिकवतो. म्हणून जे काय होईल ते काम करा. आयुष्य पुन्हा मिळत नाही, वेळ दिलेली पुन्हा मिळवता येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आईबाबांची स्वप्नांसाठी जगा. आजचा तरुण जगतोय, मेहनत करतोय, पण सक्सेस त्याला मिळत नाही. कधी त्याची मानसिकता खराब होते, कधी तो ते काम करतोय, त्या कामापासून तो भरकटला जातोय, कोणत्या दुसऱ्या मार्गाला जातोय, आणि असं चालू आहे. त्या गोष्टीचं त्याला वाईट वाटतंय, पण तो आतून त्याने मौन साधलाय. त्याला कुठेतरी स्टेबल होण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. म्हणून काही करा. जर संघर्ष तुमच्या आयुष्यात असेल तर ते आयुष्य खरोखरच चांगलं आहे. तुम्ही संघर्ष फेस करत असाल तर ते आयुष्य एकदम खूपच छान आहे. कारण संघर्ष जेव्हा घडवतो, रडवतो, दुःख देतो, अडचणी आणतो, तेव्हाच माणूस घडत असतो. मित्रांनो, आजची स्टोरी तुम्ही समाजामध्ये कुठेतरी कोणत्या तरी वळणावरती बघितली असेल. असं का बोलतोय? कारण असे भरपूर रवी समाजात वावरतायत, संघर्ष करतायत, स्वप्न पुरं करतात. माणसाचा पहिला गुणधर्म काय मित्रांनो? एखादं दुःख आलं तर तो परिस्थितीला दोष देतो, घरच्यांना दोष देतो, आणि आज समाजात तेच बघायला आपल्याला मिळतं. म्हणून स्वतःला दोष देण्यामध्ये काय अर्थ नाही, घरच्यांना दोष देण्यामध्ये काय अर्थ नाही. सक्षम नियती, निसर्ग सर्वांना बनवतो, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. मेहनतीशिवाय दुसरा मार्ग नाही मित्रांनो. मेहनत करत राहा. पाण्याची एक थेंब सुद्धा कालांतराने दगडामध्ये 2 भाग करू शकते. तर आपण माणूस म्हणून जन्म घेतलाय. मेहनत करत राहा. सक्सेस एक दिवस नक्की मिळेल. फक्त यातील जो फरक आहे असा आहे की जोपर्यंत संघर्ष चालू असतो, लोक तुमच्यावर हसत असतील, तुम्हाला कमी लेखत असतील, काही फरक नाही पडत. त्यांना माहित आहे हा एक दिवस सक्सेस नक्की मिळवेल. म्हणून ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम करतील, तुम्हाला अडवण्याचं काम करतील, की हा जर इथेच राहिला तुमच्या मानसिकतेशी खेळतील. म्हणून नेहमी तत्पर राहा. स्वतःला पदावरती पोहोचवण्यासाठी असे टोमणे मारणारे समाजात भरपूर आहेत. म्हणून त्यांच्या टोमण्यांना एक आशीर्वाद म्हणून घ्या आणि सक्सेस तुम्हाला नक्की मिळेल. कारण जोपर्यंत दुःख आहे, दुःखानंतर सक्सेस मिळते, त्याची चव ही वेगळी असते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. त्याने होईल असं की जे मी मुद्दे मांडतो किंवा विषय मांडतो, आणि तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही जे कमेंट्स करणार त्यातून एक सामाजिक परिवर्तन होईल आणि एक चांगला मेसेज आपल्यासारखे तरुण असतील त्यांना जाईल. म्हणून कमेंट्स नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.